ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. आपल्यासोबत मनसेचे नेते वैभव खेडेकर आहेत. मी त्यांच्याशी बातचीत करणार आहे. ज्या पद्धतीनं मंत्र्याचे दौरे झालेले आहेत, ज्या पद्धतीनं महामार्गाची पाहणी झालेली आहे, कसं बघते या सगळ्याकडं? बघा, आता कोकणचा आमचा हा मुंबई गोवा महामार्ग हा आमच्या वाटेला एक शाप म्हणून असं म्हणता येईल. कारण की ज्या महामार्गाच्या बाबतीतली आम्ही स्वप्न पाहिली होती ती स्वप्न भंग होताना आम्हाला पाहायला त्या ठिकाणी मिळतंय. आता आम्ही आयुष्याच्या एका टप्प्यावरती 50 वर्ष वयामध्ये आम्ही आलेलो आहोत. आम्ही ही आमची हायवे होईल, महामार्ग होईल हे स्वप्न आम्ही आमच्या 30व्या वर्षी बघितली होती. 20 वर्ष झाली याला, आणि अजूनही त्या रस्त्याचा कुठल्याही पद्धतीत थांगपत्ता नाही. मला वाटते सातत्यानं 3रं-4थं वर्ष असेल की दरवेळेला त्यावेळेचा बांधकाम मंत्री इथे येतो किंवा येतात आणि पाहणी करतात. याच्या पलीकडे काय होताना दिसत नाही. मागच्या वेळेला रवींद्र चव्हाण आले होते, त्याच्या वेळेला गडकरी आले होते, आता हे शिवेंद्र बाबा भोसले साहेब आले. पाहणी करताना कशा पद्धतीची पाहणी करायला पाहिजे, अधिकाऱ्यांना काय विचारायला पाहिजे, अशा पद्धतीचं कुठलंही काम आत्ता झालं नाही. रायगडमधनं थेट संध्याकाळी आमच्या त्या टनेलजवळ आले. तिथं मात्र ठेकेदारांनी स्वागत करून तिथं वृक्षारोपण केलं. टनेल बघितलं नाही. तिथून पुढे आले, आमच्या अपघाती जी वळणं आहेत भोसलेकडे ती पाहिली नाहीत. परशुराम घाटामध्ये देखील थांबले नाहीत, जो धोकादायक भाग आहे जे सातत्याने ढासळतं. रात्री चिपळूणला गेले, तिथे काळोख पडलेला होता. मला वाटतं कोकणवासियांच्या डोळ्यात धुळपेक मला वाटतं ही आहे. आणि जर असंच जर का राहिलं तर मला वाटतं अजून देखील 10 वर्ष हा हायवे होणार नाही. आणि आम्ही जे काही स्वप्न बघितलं होतं ते धुळीच मिळताना या ठिकाणी बघायला मिळतंय. दरवर्षी गणपती उत्सवाला की चाकरमानी ह्याच मार्गावरून येत असतात आणि यामुळं पूर्ण होण्याचे आश्वासन दिले जातात. यावेळेला देखील तसंच पाहायचं? हो, 100% असंच आहे. यात काही नव्याने काय वेगळं ते सांगतात असं नाही. हे इथले ठेकेदार एवढे निर्ठावलेले आहेत की त्यांना माहिती आहे की बांधकाम मंत्री येणार आणि काहीतरी एक वेगळे टेक्नॉलॉजीचं नाव घेणार आणि हायवे आम्ही सुस्थितीत करतो असं सांगणार. आमचा चाकरमानी, आमचा मुंबईकर त्याच खड्ड्यातनं 15-15, 20-20 तास प्रवास करून शिमग्याला आपल्या गणपतीला येणार आणि तेवढ्यापुरता विचार करून पुन्हा मुंबईला जाणार आणि पुन्हाच परत येऊन यांनाच मतदान करणार, अशा पद्धतीचं वातावरण आहे. मला वाटतं या भूलतापा आहेत. ह्या सगळ्या गोष्टीकडे डोळसपणे कोकणवासियांनी पाहायला पाहिजे. आणि हा जो काही आपल्या माथी जो काही मारलेला रस्ता आहे या संदर्भात या प्रशासनाला किंवा या मंत्र्यांना रस्त्यावरती जाब विचारला पाहिजे असं माझं मत आहे. मनसेने या संदर्भात वेगवेगळी आंदोलनं केली, काही पुलांना तडे गेले होते ते दाखवले होते, काही शिगा देखील दाखवले होते आणि आजही बऱ्याच ठिकाणी जो रस्ता झालेला आहे तो देखील खराब होताना दिसतोय. कशी राहणार या संदर्भात भूमिका पक्षाची? बघा, आमचं म्हणणं आहे की या कोकणामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे, पायाभूत सुविधा ज्या होत आहेत त्या चांगल्या व्हाव्यात आणि टिकाऊ व्हाव्यात असं आमचं म्हणणं आहे. म्हणून सातत्याने आमचा प्रयत्न असतो की निकृष्ट दर्जाचं काम असेल, चुकीचं काम असेल तर त्यावर निदर्शनास आणून तिथे चांगलं व्हावं अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. हा रस्ता कोणाच्या कारकिर्दीमध्ये झाला असं ज्यावेळेला इतिहास विचारतील त्यावेळेला पुढची पिढी, त्यावेळेला हा हायवे आमच्या कारकिर्दीमध्ये झाला असं त्यावेळेला विचारलं म्हणजे चर्चा होईल. मग आमच्या कारकिर्दीत हा रस्ता चांगला व्हावा ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून अपघाती वळण असतील, निकृष्ट दर्जाची कामं असतील किंवा वेगळ्या पद्धतीने केले पूल असतील, धोकादायक पूल असतील किंवा अशा पद्धतीने खड्डे पडलेले रस्ते असतील, या संदर्भात सातत्याने आम्ही आवाज उठवलेला आहे आणि आवाज उठवताना त्याची शिक्षा देखील भोगलेली आहे. याच प्रशासनाने 2-2 महिने आम्हाला जेलमध्ये लांबून ठेवलेला आहे. ज्या ठिकाणी अपघात होतात भाडा नाक्यामध्ये, तो पूल मी 6 वर्षापूर्वी सांगितलं होतं की इथे अपघात होणार आहे. त्या ठिकाणी बस गेली, परवा कार गेली, परवा आमचा इथला एक तरुण मुलगा त्या ठिकाणी सागवेकर म्हणून नावाचा गेला. हे सातत्याने होत आहे आणि मग अशा पद्धतीवर आवाज उठवल्यानंतर आम्हाला कारवाई होते. मला वाटतं आमचा सातत्याने प्रयत्न राहिलेला की ही आमच्याकडे होणारा रस्ता चांगला व्हावा, पण दुर्दैवाने तो कोणाच्याही कारकिर्दीमध्ये चांगला होताना ह्या ठिकाणी दिसत नाही. निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू होतील, पंचायत समितीच्या निवडणुका येतील, जिल्हा परिषद येतील, कशा पद्धतीने मनसे तयार यायला लागले? निवडणुका या होत राहतील, निवडणुका येतील जातील, निवडणुका आम्ही जिंकू. इथे आमचा मतदार आहे, आम्ही इथं काम करतो आहोत, त्यामुळे आम्हाला यश 100% मिळेल. ज्या ठिकाणी कार्यकर्ता आक्रमकपणे काम करतो, कार्यकर्त्याच्या पाठीमागे जनता असते,
पूर्वी इथे काँग्रेसची सत्ता होती, त्यानंतर काम करणाऱ्या शिवसेनेच्या पाठीमागे उभी राहिली. आज मनसेच्या आमच्या पाठीमागे जनता उभी राहील याची आम्हाला खात्री आहे. लोकांना 24 तास काम करणारा कार्यकर्ता लागतो. नुसता कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारा इथे कार्यकर्ता चालत नाही. त्यामुळे जनतेमध्ये उतरणाऱ्या आमच्यासारखे कार्यकर्ते असतील तर निश्चित येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्ये यश हे आम्हाला नक्की मिळेल. त्या दृष्टीने आमची चाचपणी तयारी सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनीसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.